हॅलो अँड वेलकम टू पाईस किचन. तर आज आपण करणार आहोत मुळ्याची सुक्की भाजी. त्यासाठी इथे 2 जुडे घेतलेत मी मुळ्याचे. त्याचे छान कवळे देठ बघून तसं तोडून घ्यायची आहे ती आणि मुळा जो आहे तो सध्या बाजूला काढून ठेवायचा आहे. भाजी आपली तोडून झाली की 2 पाण्यामध्ये त्याला खळखळून व्यवस्थित धुवायची आहे आणि भाजी पाण्यातून काढायची आहे. पाणी ह्याच्यातून नितरून टाकू नका, कारण माती असते ती खालीच राहते. ह्याचे असे 2 भाग करून ह्याला मी असं चिरून घेते विळीवर. तुम्हाला चाकूनी जमत असेल तर तुम्ही चाकूनी बारीक चिरून घ्या. आणि मुळा जो आहे तो आपल्याला सोलून त्याला किसून घ्यायचा आहे. त्यासोबतच इथे मी 4 मीडियम साईजचे कांदे घेतले चौकोन चिरून, 8 मिरच्या घेतलेत आणि अर्धा कप इतका ओला नारळ मी खवळून घेतलेला आहे. मिरच्या तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घेऊ शकताय. तेलामध्ये मिरच्या घालायच्या, त्याला चांगलं परतवायचं, त्याचा चांगला तिखटपणा तेलामध्ये उतरू द्यात आणि मग कांदा घालून ह्याला 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे बारीक गॅसवरती. हा बघा गुलाबीसर झाला आहे कांदा आपला इकडे. तर इथे हळद घालायचं आहे. मी चुकून मुळा घातलेला आहे, तर तुम्ही आधी हळद घाला आणि नंतर किसलेला मुळा घालून व्यवस्थित त्याला परतवून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला आपले जी पालेभाजी आहे म्हणजे ग्रीन आहे, लीव्स आहे ह्याचे, ते घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता हे घातल्यानंतर ही कढई भरून झालेली आहे, त्यामुळे इथे मी आत्ताच मीठ ॲड करत नाही आहे, कारण आपला अंदाज चुकू शकतो आहे. तर हे थोडं 2 मिनटं बसली ही भाजी की त्याच्यानंतर मी मीठ घालणार आहे. कारण जास्त झालं तर आपण ते काढू शकत नाही पदार्थामधून, पण कमी झालं तर ॲड नक्की करू शकतोय. तर ही बघा ही जराशी बसली भाजी. आता इथे आपण आपलं मीठ ॲड करायचं आणि पुन्हा झाकून बारीक गॅसवरती ठेवायचं आपल्याला. माझी इतर रेसिपीज बघायला यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा. माझे रेसिपीज आवडले आणि अजून सबस्क्राईब केले नसेल चॅनलला तर प्लीज करा. सो ह्याचा कलर अजून हिरवा आहे. तो जेव्हा भाजी शिजते ना तेव्हा त्याचा कलर थोडासा काळपटतो. दॅट इज अ साईन की आता आपली भाजी झालेली आहे. हे बघा भाजीचा कलर चेंज झालेला आहे. इथे आता आपण आपलं ओलं खोबरं घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून गॅसला बंद करायचं आहे. आपली भाजी झाली तयार. जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहे, खूप सोपी भाजी आहे. फक्त मिरची, हळद, मीठ आणि कांदा आहे ह्याच्यामध्ये, तर नक्की करून बघा. थँक्यू.